मग त्या शाळेतूनच वेगवेगळ्या नाटकांच्या स्पर्धेत भाग घ्या. मग कॉलेजमध्ये गेल्यावरती इंटर कॉलेजिएट आलं. हे करत असताना मग मला इतर गोष्टी सुद्धा मिळाल्या. मी काही चित्रपट केले, मी एक रियालिटी शो केलं. बट थिएटर मी परत नाही करू शकलो. आणि 2021 पासून मग मी रील्स बनवायला लागलो. आणि मग तिथून ती कॉन्टेंट क्रिएशनची एक जर्नी सुरू झाली. पण थिएटर तरी हे मला करता येत नव्हतं. ऑडिशन्स मी खूप देत होतो आणि आता येऊन ठरता ठरता ठरेना या नाटकात मला काम करण्याची संधी मिळते. नमस्कार, मी कसुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर रंगभूमीवर बरेचसे असे नाटकाचे विषय येतात जे प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि त्यातच एक नवीन नाटक आलंय आणि येणार आहे आता प्रेक्षकांच्या भेटीला, ठरता ठरता ठरेना. आणि खरं तर त्यात एक व्यक्तिमत्व असं आहे ना की ज्याचे आपण रील्स बघत आलोय, पण त्याचे रील्स ना हे मोस्टली सामाजिकच असतात, जास्त करून थोडे फनही असतात, पण लहानपणापासून ना त्याच्या अंगातच आहे. आणि शंतनू आपल्यासोबत. शंतनू, खूप स्वागत. खरं तर आता नाटक येतंय, पण लहानपणापासूनच्या तुझ्या मी व्हिडिओज तुझ्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून बघत आलोय. एकंदरीत तो प्रवास कसा होता आणि आता नाटक येऊन ठेपलेला आहे? तर शाळेपासूनच मी ऍक्च्युली स्पर्धेमध्ये काम करायचो. मी खरं तर मला म्हणजे कल्पनाही नव्हती मी कधी अभिनय करीन, कारण की मी फोक डान्स करायचो शाळेत. आणि तेव्हा माझे एक टीचर होते, त्या म्हणाला की अरे तू एक्सप्रेशन फार छान देतोस, तू एक काम कर, तू ऍक्टिंग मध्ये ये. आणि असं करून मला त्यांनी ऍक्टिंग मध्ये घेतलं ना. तेव्हा काहीतरी एक विंग टू दुसरी विंग असे फक्त पासिंग असायचे आणि मध्ये एखादा विनोद. पण हे करता करता मला त्याची आवड निर्माण झाली. मग त्या शाळेतूनच वेगवेगळ्या नाटकांच्या स्पर्धेत भाग घ्या. मग कॉलेजमध्ये गेल्यावरती इंटर कॉलेजिएट आलं, इप्टा आल्या, युथ फेस्टिवल आलं, बऱ्याचशा त्या स्पर्धा आल्या. आणि या करत असताना मला ह्याच्याबद्दल खूप आवड निर्माण झाली. मग मी युनिव्हर्सिटीला पण रिप्रेझेंट केला, मुंबईच्या स्टेट, झोनल्स, नॅशनल्स, इंटरनॅशनली पण. आणि हे करत असताना मग मला इतर गोष्टी सुद्धा मिळाल्या. मी काही चित्रपट केले, मी एक रियालिटी शो केलं. बट थिएटर मी परत नाही करू शकलो. आणि ते मला मग खूप हुरहुर राहिली मनात. पण मी ग्रॅज्युएशन नंतर MBA वगैरे केलं आणि मग मी ऍक्टिंग सोडून दिलेली 3 वर्षासाठी. आणि मग लॉकडाऊन झालं. करायचं काय काहीच सुचेना. तर मला एक्झाम्स द्यायच्या होत्या खरं तर NSD वगैरेच्या, पण त्याचे फॉर्म्स येईना. आणि मग हे रील्सचं जे एक वादळ सुरू झालेलं इंस्टाग्रामवरती, ते डाल्गोना कॉफी बनवा आणि इकडे नाचा ना तिथे करा. बट त्याच्यामध्ये काही मला माझे मित्र दिसले जे फार छान रील्स बनवतात. आणि बेसिकली काय इम्प्रोव्हायझेशनच आहे. आपण थिएटरमध्ये जे शिकलो, जे एक्सरसाइज आपण करायचो त्या पद्धतीनेच ते होतं. सिच्युएशन्स आहेत, इम्प्रोव्हायझेशन्स आहेत. आणि 1 वर्ष मी ह्यात पूर्ण घालवला, विचार केला की करायचं की नाही. आणि 2021 पासून मग मी रील्स बनवायला लागलो. आणि मग तिथून ती कॉन्टेंट क्रिएशनची एक जर्नी सुरू झाली. पण थिएटर तरी हे मला करता येत नव्हतं. मी प्रयत्न खूप करत होतो, ऑडिशन्स मी खूप देत होतो. आणि आता येऊन ठरता ठरता ठरेना या नाटकात मला काम करण्याची संधी मिळते. तर त्या संधीचं सोनंच करायचंय आणि पुन्हा एकदा थिएटर करतोय मी. ह्या एक भावनेनीच मला फार प्रचंड आनंद आहे. नक्कीच. खरं तर कलाकार म्हटलं की त्याला एक रंगभूमीशी एक वेगळी नाळच असते. म्हणजे असं वाटतं की कधी आपण त्या रंगभूमीवर जातो आणि परफॉर्मन्स करतो. थोडीशी आम्ही तुझी आता स्किट बघितली, एक वेगळंच कॅरेक्टर वाटलंय. म्हणजे आतापर्यंत तुला असं कधी पाहिलं नव्हतं. सो आपण जे कॅरेक्टर करतोय ते तू स्वतः किती एन्जॉय करतोयस? नाही, खरं तर खूपच वर्सटाईल कॅरेक्टर मला मिळालं. त्याच्यामुळे एक तर मला त्याचा खूप आनंद आहे. मी सूत्रधाराची भूमिका करतो आणि त्याच्यासोबतच मी 8 ते 9 वेगवेगळे पात्र परफॉर्म करतो. त्याच्यामुळे फार दडपण आहे, कारण की ते पटकन स्विच ऑन स्विच ऑफ आणि असं तसं. बट इट्स व्हेरी चॅलेंजिंग यार. आणि येट इट्स सो इम्प्रेसिव्ह. एवढी धमाल येते ते करायला, कारण की प्रत्येक वेळेला मी एक स्विच ऑफ करतो आणि दुसरा कॅरेक्टर मी ऑन करतो. आणि त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी फ्लेवर आहे, त्याला मी वेगळा डेव्हलप केलंय. आणि हे करत असताना मी एवढं शिकतोय ना, म्हणजे माझ्या ऍक्टिंग स्किल्स एवढ्या ग्रूम होत आहेत. माझ्यासोबतचे कलाकार जे, त्यांच्यामुळे मला बरंच काही शिकायला मिळतंय. इट्स मॅडनेस, इट्स कम्प्लीट मॅडनेस. आणि खूप मजा येते मला. येस, क्या बात आहे. खरं तर कलाकार मंडळी पण तेवढी तगडी असतात. आणि वनिता आणि सागर आहे तुझ्याबरोबर. सो वनिताला आतापर्यंत आपण बघितलंय बऱ्याचशा गोष्टीत, म्हणजे तिच्या भूमिका खूप वेगळ्या होत्या. तर ही भूमिका ह्याच्यात वेगळी आहे. सो दोघांचं ट्युनिंग कसं जमलंय, सागर बरोबर पण आणि वनिता बरोबर? नाही, खरं तर ना वनिताला मी आधीपासून ओळखायचो, पण आम्ही कधी एकत्र काम केलं नव्हतं. आम्ही असंच बोलायचो वगैरे. शी इज अ ब्रिलियंट ऍक्ट्रेस असं मला वाटतं. ती फार प्रचंड कमाल काम करते. आणि ज्या पद्धतीची भूमिका ती त्या नाटकात सादर करते, ती साकारते, फार वेगळी आहे. म्हणजे असं मी वनिताला बघितलंच नाहीये. आणि ती जेवढं ती पुल ऑफ करते ना, हे अशी गोष्ट आहे ना की ही प्रत्येकाने येऊन नाट्यगृहात बसून बघितली पाहिजे. शी इज अमेझिंग. आणि माझं आणि तिचं बॉन्ड इज लाईक यार, वी आर ब्रदर अँड सिस्टर. म्हणजे एवढं आम्ही गोड आहोत एकत्र. मजा मस्ती धमाल, इकडे मारा तिकडे मारा. ते खूप कुदवते मला तुम्ही तो भाग वेगळा. पण ते बॉन्ड आमचं खूप छान आहे. आणि सागर दादाला तर मी पहिल्यांदा भेटलो. मला खरं, मी एक फॅनबॉय होतो त्याचा. मी त्याचं काम बघितलेलं, मला तो प्रचंड आवडायचा. मला वाटलेलं की अरे कसा असेल, काय बोलेल, काय नाही बोलणारा, ओरडेल, काय रागीट असेल वगैरे. बट ही इज
इज अ फॅन्टॅस्टिक गाय, इज अन अमेझिंग ह्युमन. आणि त्याच्याबरोबर काम करताना मला फार गोष्टी शिकायला मिळतात. त्याची एनर्जी, त्याचा वावर, त्याचे विचार, वेगवेगळे विचार करून काही ना काहीतरी अजून क्रिएटिव्हली कशा आपण गोष्टी बिल्ड करू शकतो हे त्याचं सांगणं, प्लस अर्थ लागतो एका गोष्टींचा, इन जनरल कशा अख्खं तुझ्या नाटकाचं ऍज अ प्रोडक्ट ते कसं बाहेर येते, काय होतं, ही इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. म्हणजे आणि त्याच्याकडनं त्याच्याबरोबर काम करत असताना पण मला अशी कधीच असा कोणतरी भाई वेगळाच माणूस आहे किंवा अरे यार ह्याच्याशी मी कसं बोलू, हा एवढा एक्सपिरियन्स वगैरे असे फिलिंगच नाहीत. म्हणजे ही ट्रीट्स मी लाईक हिज फ्रेंड अँड आय ट्रीट हिम लाईक माय बिग ब्रदर, म्हणजे अशी फिलिंग आहे. खरं तर आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्याचं जर काय म्हणजे नादच नाही, कारण की एखादा वाक्य जरी कोणतं असेल तरी ते लगेच कॅच होतो. तुझ्या पण अशा लहानपणापासूनच्या बऱ्याचशा व्हिडिओ होत्या की ज्या आता मोठे झाल्यावरती तुला क्लिक होतात की आपण हे लहानपणी बोललो होतो आणि त्याचे आता व्हिडिओज येतात. ह्या नाटकात देखील असे काही वाक्य आहेत की ज्याचे रील्स होऊ शकतात, रील्स बनतील? नाही, बनू शकतात, कारण की ह्या अख्ख्या नाटकात वेगवेगळे चंक्स आहेत. त्याच्यामुळे गोडवा आहे, काय म्हणतात, प्रेम आहे, अँगर आहे, नर्वसनेस आहे, फॅमिली रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, सोल्युशन्स आहेत, कॉमेडी आहे, धमाल मॅडनेस कॉमेडी. त्याच्यामुळे प्रत्येक चंक हा खूप वेगवेगळ्या अख्ख्या नाटकांमध्ये सीन्स वेगवेगळे आहेत. नाटकच एक अशा गोष्टीवरती भाष्य करतं जी गोष्ट प्रत्येक माणूस फेस करतो आपल्या आयुष्यात, पण त्याला कळत नाही की ह्याला कसं फेस करायचंय, सोसायटीमध्ये कसं वावरायचं आणि हे कसं एक्सेप्ट करायचं. पण एवढं सुंदर पद्धतीने ते मांडलं गेलं. माझ्या मते इनफायनाईट रील्स बनू शकतात. मला तर वाटतं मी जे कॅरेक्टर प्ले करतो त्यात तर 10 ते 15 काय 20-25 किती रील्स बनू शकतात एक एक वाक्यावर. खरं तर जेव्हा प्रेक्षक नाटकाला येतो तो आपल्यासाठी येत असतो आणि आपण त्यांना समोरासमोर बघत असतो एकमेकांना, म्हणजे आपण परफॉर्मन्स करतो ते बघतो. जेव्हा ती टाळी पडते ना, ती प्रत्येक वाक्याला किंवा कोणत्याही वाक्य प्रेक्षकांना आवडलं, ती टाळी किती महत्वाची असते एका कलाकाराची. मला असं वाटतं की एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. मला वाटतं की ती टाळी खूप महत्वाची असते, कारण की ना त्याच्यानेच आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं. आपल्याला एक ते जो एक काही असेल ना तरी पण आपण स्टेजवर जेव्हा येतो तेव्हा एक दडपण आपलं असतंच की काय होणार आहे आज, कसं होणार आहे, माझं बरोबर होईल ना, मी काही विसरणार तर नाही ना, बरोबर सगळं होईल का, काय होईल काय नाही. आणि ते जेव्हा आपण स्टेजवरती येतो, आपण वाक्य बोलतो आणि जेव्हा ती एक पहिली टाळी येते ना तेव्हा असं होतं की येस, कम ऑन, चल, वी आर ऑन द राईट ट्रॅक, पीपल आर एन्जॉईंग, ऑडियन्सला आवडते, मे बी आपण बरोबर करतो. आणि ती एक एनर्जी, एक वेगळा पॉझिटिव्ह एक ऑरा तयार होते, एक वेगळी वाईब, वेगळी एनर्जी तयार होते असं मला वाटतं. आणि अदर साइड ऑफ द कॉइन तेच की जर नाही आली काय नाही, पण नाही आली तरी पण आपल्याला त्याच ताकदीने ते करायचं. मे बी त्या वाक्याला नाही तर दुसऱ्या कुठलं तरी येईल, पण येस ती पॉझिटिव्ह ती एक एनर्जी बनून राहील. नक्कीच. आणि जेव्हा नाटक संपतं आणि प्रेक्षक जेव्हा आपल्याला भेटायला येतात की तुमचं काम आवडलं किंवा दाद देतात की क्या बात आहे, खूप छान वाटतं, त्यावेळी एक कलाकाराला असं वाटतं की बस भाई, हे शब्द ऐकण्यासाठीच मी रंगमंचावर परत उभं राहिलो. मला 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 वाटतं की असं नाही. म्हणजे मला असं वाटतं की लोक आपल्याला भेटतील किंवा इनफॅक्ट टाळ्या पण आहेत, शिट्या पण आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तर मला असं वाटतं की हे आपल्यासाठी आता एक जबाबदारीची गोष्ट झाली आहे की आता बॉस आपल्याला ह्याच्यापेक्षाही चांगलं करायचं. तर माझ्यासाठी तर तीच फिलिंग आहे की कधी कोणी येऊन मला म्हटलं की अरे फार छान काम केलं तू, मस्त मस्त कीप इट अप, तर मला हेच वाटतं की बॉस हेच छान आहे, आता ह्याच्याहून मला अजून छान काहीतरी करायचं. म्हणजे तो माणूस परत येऊन मला सांगेल की हे सुद्धा छान होतं. मला असं वाटतं की खूप जबाबदारी आहे जी प्रत्येक कलाकारावर येते, पडते, आणि तो कशी पार पाडतोय त्याच्या हातात आहे. मला तर वाटतं की आपण काम करत राहायचं, लोकांना आवडत राहील. नक्कीच. आणि खरं तर तुझे बरेचसे रील्स आहेत जे खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचलेत, सो त्याच्या माध्यमातून कसं चाललंय नाटकाचं एकंदरीत प्रमोशन किंवा त्याच्यावर काय टाकलं आहेस का आतापर्यंत? नाही, आम्ही टाकतो, आम्ही रील्स बनवतोय, आम्ही पोस्ट टाकतोय, आम्ही स्टोरीज टाकतोय, आम्ही प्रोमोज टाकतोय. इनफॅक्ट माझे जेवढे क्रिएटर्स मित्र आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा स्टोरीज टाका, लोकांना सांगा, जिथपर्यंत म्हणजे नाटक ही अशी गोष्ट आहे की ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आता सोशल मीडियासारखा आपल्याकडे एवढा मोठा एक प्लॅटफॉर्म असताना आणि एवढं त्याची आता अवेलेबिलिटी आणि रिलेटेबिलिटी फॅक्टर हाय असताना मला असं वाटतं की इज द बेस्ट थिंग. आणि आम्ही तेच करतो. आम्ही आता सोशल मीडियावरती खूप रीच आउट करतोय लोकांना की तुम्ही या नाटक बघायला, आता हे पण आणि हे पण, त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचं ते तालमेळ जरा जुळलं पाहिजे. पण ये सोशल मीडिया इज प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर PR.